इचलकरंजी येथे वजन काट्याच्या मोजमापामध्ये फेरफार करून संगणकीय पद्धतीने फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या स्टार वे ब्रिजच्या मालकास न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। या निर्णयामुळे परिसरात या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगली आहे। याबाबत अधिक माहिती अशी आहे की 7 मार्च ते 30 मार्च 2026 या कालावधीत इचलकरंजी येथील स्टार वे ब्रिजवर वजन काट्याच्या पावत्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। 168 मेट्रिक टन लाकूड असताना ते 266 मेट्रिक टन असल्याचं भासवून फिर्यादीची फसवणूक केल्याची तक्रार शाहपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी वसीउल्ला खान यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता। पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केलं होतं। त्यानंतर आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज बांदर यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। सुनावणी दरम्यान आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा दावा करण्यात आला। तसेच सुमारे 1 कोटी रुपये किमतीच्या वे ब्रिजचा मालक स्वतः अशा प्रकारच्या फसवणुकीत सहभागी होऊन तर्कसंगत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। वे ब्रिजच्या तांत्रिक कॅलिब्रेशन अहवालासह अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाफ आणि परवेज मुजावर यांनी सहकार्य केलं।